ततो ध्यायन महादेवी सीताम त्रैलोक्य पूजिताम. सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या श्रीरामांना प्रथम वंदन करते. मी कविता कैथनी नाशिक कीर्तन विश्वच्या कथाकार बना या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ बनवून पाठवत आहे. वाल्मिकीने लिहिलेले रामायण ही आपल्या भारतीय संस्कृतीचे खरं म्हणजे धरोहर आहे. पण त्याचबरोबर तो आपला एक इतिहास आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. कारण ह्यातली पात्र जिवंत पात्र होती. त्यांनी आपल्याला एक सरळ आयुष्य, एक जीवन पद्धती आपल्याला सांगून गेलेली आहेत ही पात्र, आणि म्हणून ती नेहमीच पूजनीय आहे. जनकल्याणासाठी जरी श्रीरामाने अवतार घेतलेला असला तरी त्यांच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासाठी पूजनीय आहे. किंबहुना आपण त्यांना वंदन करायलाच हवे. आणि म्हणूनच आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा श्रीराम, सीता, लक्ष्मण अशी आणि हनुमंत अशी एकत्र पूजा नेहमी करत असतो. आणि म्हणूनच आजचा जो नमस्कार आहे तो श्रीरामांच्या आयुष्यात आलेल्या लक्ष्मीला, श्रीला अर्थात सीता मातेला. कारण एका अलौकिक चरित्राच्या आयुष्यात आलेलं एक अलौकिक चरित्र काय घडवू शकते याचं एक हे ठोस उदाहरण आहे. रामायणाला बरोबर ओळखणाऱ्यांना जरी सीता ही रावणाने उचलून नेलेली एक हतबल स्त्री, किंवा श्रीरामांच्या मागे वनवासात गेलेली एक दयनीय स्त्री, किंवा श्रीरामाने टाकून दिलेली एक स्त्री अशी म्हणून जरी ओळख असली तरी प्रत्यक्षात सीता तशी नाही. कारण तिचे रामायणातले श्रीरामांच्या प्रती असलेले समर्पण, तिचे उत्कट प्रेम, तिचे निरागसत्व, तिचे निष्कलंकत्व हे आजही आपल्याला आपले जीवन चालवण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी, उत्तम रीतीने जगण्यासाठी एक महत्त्वाचे ठोस उदाहरण आहे. या सीतेचा जन्माचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या ग्रंथांनी तिला वेगवेगळी उपमा दिलेली आहे. रामायणाने जसे तिला भूमिजा म्हटलेले आहे तसे काही ग्रंथांनी तिला रक्तजा म्हटलेलं आहे, अग्निजा म्हटलेलं आहे, अगदी रावणात्मजा सुद्धा म्हटलेलं आहे. परंतु भूमिजा या शब्दाचा जर आपण विचार केला तर वाल्मिकी रामायणानुसार सीता या शब्दाचा अर्थ होतो जमिनीमध्ये नांगराने जेव्हा आपण जमीन नांगरत असतो तेव्हा जी पडलेली रेषा असते त्याला सीता म्हणतात. आणि हाच अर्थ घेऊन आज आपण आपली कथा बघणार आहोत. ही भूमिजा जेव्हा मिथिलेच्या जनकाच्या राजदरबारात प्रकट झाली तेव्हा जनतेमधील दुःखाचा भार कमी झाला आणि आनंदाची लयलूट झाली. तिचा मानीपणा, तिचा हट्टीपणा ह्याच्याने तिच्या बाललीला समृद्ध होत होत्याच, परंतु त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होत होतं. तिच्या बाललीलाही अगम्य होत्या. एकदा तर ही सीता शस्त्रागारात जाऊन ती सरळ शिवधनुष्य उचलून घेऊन आलेली होती आणि अगदी लीलय खेळत होती. हे अत्यंत अद्भुत कृत्य होतं. कारण नंतर जेव्हा स्वयंवराची वेळ आली तेव्हा हेच शिवधनुष्य रावणासारखा बलशाली पुरुष देखील उचलू शकला नव्हता. आणि जे शिवधनुष्य मोडून श्रीरामाने सीतेला आपली म्हटलेली होती तेच हे शिवधनुष्य होते जे सीता बालपणी अत्यंत सहजी, अत्यंत लीलयेने घेऊन खेळत असे. त्याचा घोडाघोडा करून ती संपूर्ण राजदरबारात फिरत असे. अशी ही अलौकिक स्त्री होती. सीतेच्या बालपणातच तिच्या सर्व गुणांची झलक दिसत असे. ती धाडसी होती, थोडी अहंकारी वृत्तीचीही होती, परिणामांचा विचार न करता स्पष्टपणे आपले मत मांडणारी होती. आणि अर्थात हे गुण तिचे पुढच्या आयुष्यात सुद्धा नेहमीच दिसून आलेले आहेत. परंतु इतकं असूनही तिची सच्चिल वृत्ती मात्र कधीही सुटलेली नव्हती आणि म्हणूनच ती श्रीरामांच्या बरोबर
एक महान पतिव्रता म्हणून नेहमी आपल्याला दिसून येते. सीता ही आदर्श पतिव्रता तर होतीच होती, पण कुलरीती जाणणारी, राजनीती जाणणारी, धर्म जाणणारी एक महान स्त्री होती आणि त्यावरती ती कित्येकदा चर्चाही करताना दिसून येते. धर्माचं काटेकोर पालन करणारी ही केवळ एक पत्नीच नाही, तर श्रीरामांची उत्तम भक्त म्हणून देखील ओळखली जात आहे. श्रीरामांच्या आयुष्यात श्रीराम जेव्हा वनवासात निघाले तेव्हा ही सीता सुद्धा त्यांच्या पाठोपाठ निघालेली होती आणि तेव्हा श्रीरामाने तिला वनवासातल्या दुःखाचं वर्णन करून सांगितलेलं होतं. असा मोठा भाग रामायणामध्ये सांगितला गेलेला आहे. पण इतके दुःखाचे वर्णन केल्यानंतरही सीता आपल्या निश्चयावरून ढळली नाही. तिने अतिशय हट्टाने श्रीरामांना समजावून सांगितले की पत्नीचा धर्म काय असतो आणि शेवटी श्रीराम तिला वनवासात बरोबर घेऊन जायला तयार होता. इतक्या निश्चयाने सीता तेव्हा आपल्याला प्रकट झालेली दिसते. सीता इतकी निरागस होती की जेव्हा वनवासात जायला कैकेयी तिला वल्कले देते तेव्हा ती वल्कले कशी धारण करायची ह्याचे देखील ज्ञान सीतेला नसते, कारण सदैव लहानपणापासून ती राजवैभवात वाढलेली स्त्री आहे. पण तरी देखील ती निरागसपणे ही गोष्ट श्रीरामांना सांगते की मला वल्कले परिधान करता येत नाहीये. आणि अत्यंत प्रेम करणारे श्रीराम सुद्धा तिला पटकन तिच्या रेशमी वस्त्रांवरून वल्कलं धारण करून देताना दिसतात. ह्या दोघांमधलं हे जे प्रेम आहे ते आजही भारतीय जनमानसाला अचंबित करून सोडते यात शंका नाही. कामातूर रावणाने तिला घाबरवल्यानंतर, धमकवल्यानंतर, इतकेच काय अत्यंत प्रलोभने दिल्यानंतरही ती आपल्या भूमिकेवरून हललेली दिसत नाही. तिने आपले सतीत्व ढळू दिलेले नाही. खरे पाहू जाता श्रीरामांबरोबर ती वनवासात राहत होती. अत्यंत दुःख आणि यातनांना तिने तोंड दिलेले होते, परंतु केवळ श्रीरामांच्या सहवासाने तिने त्यामध्ये समाधान मानलेले होते आणि म्हणूनच ती आजही आपल्याला पूजनीय आहे. आणि ह्या प्रसंगामधून तिने आपली उत्कट प्रीती आज आपल्याला सगळ्या भारतीयांसाठी एक आदर्श म्हणून घालून दिलेली आहे. ती पतिव्रता होती. श्रीरामांचे तिच्यावर प्रेम होतेच, यात काही शंकाच नाही. परंतु सीतेचे द्विगुणात्मक प्रेम रामायणाने वर्णन केलेले आहे आणि म्हणूनच श्रीरामांनी तिला त्यागल्यानंतर सुद्धा ती श्रीरामांना कुठेही दूषण देताना दिसत नाही. उलट पक्षी गर्भातल्या पुत्रांना सांभाळण्यासाठी ती आपले प्राण पणाला लावताना दिसते. तिने आपल्या पुत्रांना सांभाळण्यासाठी एक मोठी जबाबदारी उचललेली दिसून येते. स्त्रीचे अस्तित्व कोणाला हवे की नको हा वेगळा प्रश्न, परंतु आपले स्त्रीत्व सतत प्रकट ठेवणारी ही सीता आजही जनमानसामध्ये एक आदर्श म्हणून दिसून येते. सीतेचे अपहरण होताना रावण तिला मेघांच्या आवरणाने पकडताना दिसतो, कारण त्याला ठाऊक असते की मनाविरुद्ध सीतेला स्पर्श केला तर आपण जळून खाक होऊ शकतो. याच्यामध्ये तिची तेजस्विता तर दिसून येतेच. जरी रावणाला हा शाप होता की कुठल्याही स्त्रीच्या मनाविरुद्ध स्पर्श केला तर तू जळून खाक होऊ शकतोस, पण तरी देखील सीतेचे सतीत्व त्याला क्षणभरात जाळून नष्ट करणार होते याची रावणाला पूर्ण कल्पना आहे. आणि जेव्हा रावण तिला उचलून नेतो तेव्हा ती अत्यंत विरोध करताना दिसून येते. आणि अशी ही मानी स्त्री आपण हतबल कशी म्हणू शकतो? ही तेजस्विनी सीता जेव्हा अशोकवनात बसलेली असते तेव्हा महापराक्रमी हनुमंत तिला घ्यायला येतात. खरं पाहता हनुमंताची शक्ती बघता हनुमंत सहज तिला रामाकडे परत घेऊन जाऊ शकत होते, परंतु या मानी स्त्रीने त्याला स्पष्ट नकार दिला. तिने सांगितले की श्रीराम स्वतः अत्यंत मानी, अत्यंत पराक्रमी आणि बलशाली आहे. ते मला इथून मानाने घेऊन जातील तेव्हा मी तुझ्या बरोबर येणार नाही. श्रीरामांवरच्या अतूट विश्वासाने आणि उत्कट प्रेमामुळेच रामरक्षेतील ध्यान श्लोकात श्रीरामांचे वर्णन वामां कारुण्य सीता असे सांगितले गेलेले आहे.
आणि ज्यांना आपलं वैवाहिक जीवन सुखी आनंदी हवं असेल त्यांनी श्रीरामाचे हे रूप डोळ्यासमोर ठेवून रामरक्षा म्हणावी असे रामरक्षेसाठी सांगितले गेलेले आहे. इतकी महानता सीतेच्या व्यक्तिमत्वात दिसून येते आणि म्हणूनच ती आजही आपल्याला अत्यंत पूजनीय आहे, वंदनीय आहे. श्रीराम आणि सीता जेव्हा वनवासात निघालेले होते तेव्हा प्रथमतः ते थांबले ते अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि अत्रि ऋषींनी तेव्हा आपल्या पत्नीची त्यांना ओळख करून दिली तेव्हा ती महान तेजस्विनी, महान तपस्वी म्हणून अनसूयेची ओळख करून दिलेली दिसते. आणि अशा या अनसूयेचे दर्शन घ्यायला जेव्हा सीता जाते तेव्हा त्या दोघींमध्ये शास्त्रार्थावर चर्चा झालेली दिसून येते. अनसूया पत्नीच्या धर्माविषयी तिला अनेक गोष्टी सांगते. त्याचबरोबर सीता देखील तिच्या बरोबर अत्यंत शास्त्रार्थावर चर्चा करताना दिसते. याचाच अर्थ सीता ही अतिशय ज्ञानी होती, तिला वैदिक ज्ञान होते हेच यातून दिसून येते. लक्ष्मीचा अवतार असणारी ही सीता शास्त्रार्थावर अत्यंत सुलभ रीतीने चर्चा करताना दिसून येते. आणि ह्या चर्चेवरती प्रसन्न होऊनच अनसूया मातेने तिला कधीही न सुकणारी फुलांची माला दिलेली होती. त्याचबरोबर काही अलंकार दिलेले होते, काही रेशमी वस्त्र दिलेले होते आणि कधीही ज्याचा सुवास कमी होणार नाही, जे सतत ताजे टवटवीत राहील असे उठणे देखील दिलेले आहेत. आणि ही तीच दागिने आहेत जे रावण तिला पळवून नेताना सीतेने विमानामधून अंतरावर आपल्याला टाकलेले दिसतात. तिने हे दागिने श्रीरामांसाठी टाकलेले असतात की ज्यायोगे श्रीरामांना या निबिड अरण्यात देखील आपला मार्ग समजेल. इतके प्रसंगावधान ठेवणारी सीता एक हतबल स्त्री असू शकत नाही. तिची तेजस्विता ह्या प्रसंगामधून नेहमीच आपल्याला दिसून येते. कुठलाही अवतार होताना तो अवतार जरी जनकल्याणासाठी झालेला असला तरी त्यांनाही काही प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात, हेच आपल्याला ह्या रामकथेवरून दिसून येते. आणि म्हणूनच अशा या पूजनीय स्त्रीला, सीतेला, लक्ष्मीला नारद पुराणाने वंदन केलेले आहे. तिच्यासाठी एक षडाक्षर मंत्र देखील सांगितलेला आहे. श्री सीताये स्वाहा असा मंत्र, असा षडाक्षर मंत्र नारद पुराणाने आपल्याला जपासाठी दिलेला आहे. इतकी सीता ही महान होती, तेजस्वी होती आणि म्हणून आजही ती आपल्याला पूजनीय आहे. ततो ध्यायेन महादेवीं सीतां त्रैलोक्य पूजितां असे म्हणून मी या सीतेला वंदन करते आहे. धन्यवाद.